गुरुजी प्रणाम. माझं नाव अनिल लोंढे आहे. भिक्षा घेण्याला अधिकार असायला पाहिजे, नाहीतर भिक्षा ही भीक होते असं सांगितलं जातं. या बाबतीत मला असं विचारायचं की भिक्षा घेण्याला अधिकार कोणाकोणाला असतो? त्याशिवाय जर आपल्याला अवास्तव किंवा गैरवाजवी जास्त मोबदला कुठल्याही कामाबद्दल मिळाला, तर तो जास्त मिळालेला मोबदला म्हणजे भीकमध्ये जमा होतो का? याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. नाही, काहीतरी गैरसमज आहे. आधी भिक्षा ही कोणीही मागायची नसते, भीकच मागायची नाही. मग भिक्षांदेही हे जे काही आहे तर ते काय आहे, ती कुठली भिक्षा, तर ते एक व्रत असतं आणि त्या व्रतामध्ये पोटाला नाही म्हणून आणि काही कार्य करायला नको, काम करायला नको, उपजीविकेचं साधन करायला नको म्हणून बसून राहायचं आणि फुकटचं जाऊन खायचं, फुकटचं मागायचं आणि भिक्षा द्या मी उपाशी आहे सांगायचं. उगाच हातपायाची बोटं तोडून दाखवायचं की मला काम करता येत नाही म्हणून, आणि याचा फायदा घेऊन मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये लहान मुलं पळवायची, त्यांचे हातपाय तोडायचे आणि भिकेला बसवून टाकायचं. आणि माणसाला असं वाटतं बिचारायला हातपाय नाहीत, काहीतरी द्या म्हणजे पुण्य लागेल. सगळं काय त्याच्यात पुण्य नाही आणि काय, तो सगळा गैरप्रकार, गैरव्यवहार म्हणायचा. माधुकरीने जी भिक्षा मागायची आहे त्या माधुकरीचं ॲग्रीमेंट असतं, तो ज्या गुरुकडे राहतो आणि हे सर्व जे काही गुरुजन आहेत, विद्या ज्यांना द्यायची निर्णय केला, ज्यांचा स्वभाव आहे विद्या देणं, त्यांना कोणाला तरी शिकवायचंच आहे. पण मग शिकत असताना तो कमवणार कसा? म्हणून 4 घरं जी गुरूंची आहेत किंवा इतर लोकांची आहेत ज्यांना हे परवडण्यासारखं आहे, त्यांनी त्या विद्यार्थ्याला म्हणायचं की तुला आम्ही विद्यार्थी दशेमध्ये विद्या मिळेपर्यंत आमचाच मुलगा, आमचाच गावचा किंवा दत्तक समजल्यासारखा तुला आम्ही घेतो आणि तू विद्याभ्यास करशील, तोपर्यंत तुला वेळ होणार नाही, तर तू आमच्या घरी येऊन रोज माधुकरी भिक्षा मागत जा. आणि तिथे तो आई, त्या बाईला आई समजून घरच्या जी स्त्री असेल तिला भिक्षा मागतो आणि तीसुद्धा वाटेल तेवढी घरं नाही, भिक्षेत मिळालेलं काही टाकून देता येत नाही. कोऱ्या भाकऱ्या खाल्ल्या आणि त्या दिवशी जर काही डाळ मिळाली, का कोण देणार भाजी डाळ, अशा वस्तू, सुकलेल्या वस्तू मिळायच्या. आणि अशा वस्तू खाऊन पोटं खराब झालेली, माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे की त्यांच्या माधुकरीमुळे त्यांना काय त्रास झाला तो. तेव्हा ती माधुकरी जोपर्यंत शिक्षण आहे तोपर्यंतच, नंतर नाही. आणि तेही आधी कबूल केल्याप्रमाणे. तसंच एखाद्याने व्रत घेतलं की मी घर करणार नाही, मी कुठलाही संग्रह करणार नाही आणि 4 घरं, कारण का, तर मी उपासना करेन. ती उपासना कोणासाठी, तर मला तर मुक्ती मिळेल, पण समाजाचं कल्याण होईल, समाजाला समृद्धी मिळेल आणि तो तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि खरोखर जे व्रत करतो आहे, उरलेला सर्व वेळ जो तपस्येमध्ये घालवतो आहे, त्याला तशा तऱ्हेची भिक्षा मागण्यासाठी परवानगी आहे. बाकी भिक्षा मागणं हे बरोबर नाही. मग ते मानधनच असतं आणि ते मानधन म्हणजे कामाचा मोबदला. परंतु ठरवून पगार नक्की करून असला की आपण त्याला पगार म्हणतो आणि एकूण काम आम्ही तुम्ही जे जे जमेल तेवढं द्या म्हणून सांगितलं असेल त्यावेळेला ते मानधन ठरतं. आता जमेल तेवढं द्या असं म्हटलं तर त्यांनी खूप पैसे दिले तर त्यांनी तुमच्या कामाचा मोबदला मोठा समजला तर ती भिकी होत नाही आणि त्याच्यामध्ये ते एक बक्षीस समजावं की तुमच्या कामाचं त्यांनी जास्त ॲप्रिशिएट केलेलं आहे, त्यांनी जास्त त्याचं काय म्हणूया किंमत ठरवली आहे म्हणून तुम्हाला जास्त पैसे दिलेत. आता आपल्याकडे असा जर पैसा आला आणि जर आपल्याकडे नशिबाने साथ म्हणा, लक्ष्मीची कृपा म्हणा, तर मग त्या पैशाचा विनियोग आपण करायला पाहिजे. नेहमी 1 तरी तुमच्या संपत्तीतला जे काही मिळाले ते, ज्या वेळेला भिक्षा वाढायची आणली असेल व्रताची भिक्षा, तरी त्यातलेही 2 घास काढून ठेवायचे असतात प्राणीमात्रासाठी. तेव्हा आपल्याला जे काही मिळेल त्यातला 1 चांगला खर्च करायचा. 10 कामं पैसे घेऊन केली तर 1 काम तर पैशाशिवाय करा. मुलं येतात घरी शिकायला आमच्याकडे, तर आम्ही म्हणतो बाबा तू 10 जणं पैसे भरतातच तेवी तर 2 मुलं आणि तू येत जा. गरिबाचा मुलगा तो कुठून ट्युशन फी भरणार बिचारा, आणि त्याला वह्यालाही पैसे नाही. तो म्हणाल सर पैसे तर तुम्ही घेणार नाही, मी क्लासला आलो की 2 वह्या जास्त लागतील, शाळेच्याच वह्या मी कशा आणल्या आहेत, तर वह्या मी देईन तुला.
अशा तऱ्हेने जी प्रवृत्ती आहे ती केली तर चुकून माकून आपल्याकडे कारण नसताना एखाद्याने चुकीने आपल्याला जास्त पैसे दिले, भिक्षा मागितली गेली म्हणजे आपणच काहीतरी बहाणे सांगितले आणि त्यांनी पैसे दिले की ती भिक्षाच होते, की सध्या असे दिवस आले, हे आहे ते आहे, कशाला सांगताय. तर ठरवून घ्या कामाचा मोबदला आणि तेवढा मोबदला घ्या. हीच पद्धत मला असं वाटतं बरोबर आहे. तेव्हा मोबदला भीक कोणीही मागायची नाही आणि जी भीक ज्याला आपण म्हणतो ती फक्त अन्नापुरती असते आणि ती एका व्रताची आणि व्रत म्हणून असते. तेवढ्याच तऱ्हेने अन्न मिळवायची शक्यता असते. बाकी आपण भीक मागायचीच नाही. कुठे एखाद्या धर्मशाळेत फुकट म्हणजे ते जेवणाचे पैसे घेत नाहीत, पण आपण पेटीमध्ये साधारण पैसे किती पडले असतील जेवायला ते पाहून टाकून द्यावेत. फुकट अन्न घेतलं की पुन्हा ते भीक घेऊन घरी आलं. भिक्षा पात्र अवलंबिणे नको जिणे लाजिरवाणे.